हे नगरसेवक माहित नाहीत. आम्ही आज 15 ते 20 वर्ष झाले नगरसेवक कधी बघल्याच नाही. एका मताला आकडा निघलेला आहे, 2000 मताला निघलेले आहे आकडा. थोडे गरीब लोक आहेत तर हे मोठे लोक त्याची किंमत ठरवत आहेत. हे आपल्या योजनेमधले पैसे, आपल्या कामामधले पैसे देत आहेत, लोकांना कळत नाही. नोट खाओ हमको अपने गली के बंदे को लाओ. वन मॅन शो चालू आहे बघा. नमस्कार, मी रामेश्वर जामगे. युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा अंतिम टप्पा आहे. आज 5 वाजता प्रचाराला बंदी होणार आहे. वेगवेगळे उमेदवार आपापल्या पद्धतीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पद्धतीने नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. त्यांच्या सोबत संवाद साधूया आणि जाणून घेऊयात नेमकं त्यांचं विकासाचं विजन काय आणि निवडून आल्यानंतर त्यांची विकासाची ब्लूप्रिंट काय. अजित भाऊ, युवा मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. तर पहिला प्रश्न असा आहे की निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागात तुम्ही नेमका कशा पद्धतीने विकास करणार? मी निवडून आल्यानंतर रोड एकदम व्यवस्थित करणार, नाले व्यवस्थित करणार, ड्रेनेज लाईन व्यवस्थित करणार, शाळा व्यवस्थित करणार, दवाखाने पण व्यवस्थित करणार, व्यायामशाळा आणणार, नवीन नवीन सुविधा जे ग्रामपंचायत जे सरकारने देईल त्या व्यवस्था पूर्णपणे पब्लिक पर्यंत पोहोचवणार. तुमच्या प्रभागात विकास झालाय का आतापर्यंत नगरसेवकांनी केलाय? नाही, काही विकास झालेला नाही. ड्रेनेज लाईन उघडे आहेत, सगळ्या घरांना पाणी घुसायले. या वर्षी पाणी या हातपर्यंत पडलं होतं की लोकांच्या घरांना पाणी गेले तर लोकांना पैसे पण भेटले नाही. गरीब लोकांना पैसे भेटले नाही. चांगले लय गरीब परिस्थिती लोकांना कोणालाच पैसे भेटलेले नाही. तुम्ही काय करणार ती परिस्थिती बदलवण्यासाठी? ते पण मजानं जे प्रयत्न होतील मी पूर्णपणे करणार. कशा पद्धती? जे योजना आहेत सरकारच्या त्या योजना मी पब्लिक पर्यंत पोहोचवणार, पूर्ण एकनिष्ठपणे पोहोचवणार. प्रचार कसा चालू? प्रचार 1 नंबर चालू आहे. प्रतिसाद 100% पब्लिकचा आपल्या पाठीमागे गरिबाच्या लेकरांना निवडून आणायचा असं चालू आहे. पब्लिक निवडून देईल का तुम्हाला? पब्लिकचा तर पूर्णपणे आपल्यावर फुल भरोसा आहे, निवडून देईल अशी आपली अपेक्षा पण आहे. तुमच्या प्रभागामध्ये बघायला गेलं तर पावसाळ्यामध्ये पाणी घरामध्ये शिरतं, पूर्ण ड्रेनेज सिस्टम पूर्ण ब्लॉक झालेली आहे. आतापर्यंत लोकांनी का प्रयत्न केले नसते? हे नगरसेवक माहित नाहीत. आम्ही आज 15 ते 20 वर्ष झाले नगरसेवक कधी बघल्याच नाही. म्हणून पब्लिकनं गल्लीतल्या लेडीज माणसांना आपल्याला स्वतःहून उभं केले. आता जर पब्लिकने तुम्हाला निवडून दिलं तर पहिल्या 1 वर्षामध्ये तुम्ही काय काय काम करणार? मी पहिले तर ड्रेनेज लाईनचं काम करणार, व्यवस्थित रोड बनवणार, व्यवस्थित जे कचरा व्यवस्थित ते कचरा धूळ गंदी व्हायला ते व्यवस्थित करणार, शाळेचे काम व्यवस्थित करणार, अजून जे ट्रॅफिक जे व्यवस्था आहे आपल्या गल्ल्यामध्ये ऑटो पण जात नाही ते आपण व्यवस्थित करणार. सगळ्या गोष्टी पार्किंगची व्यवस्था करणार. ज्या सेवा होतील आणि जे सेवा करायची होती ते सेवा आम्ही करणार. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. 5 वाजताच्या नंतर निवडणूक आयोगाने गाईडलाईन दिली की 5च्या नंतर प्रचार करता येणार नाही. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय सांगा? नाही, तुम्ही पब्लिकला नागरिकांना मला सहकार्य करावे, चांगल्या प्रमाणात प्रतिसाद द्या. खाली लक्षात पक्षाला असं माणूस बघून वोट करा. कोणत्याही माणसाला वोट करू नका. असे कोणते काम करणाऱ्या माणसाला निवडून आणा. कोणी बी असो, काम करणाऱ्या माणसाला निवडून आणा, हे माझं मन आहे. निवडणूक आली की पैसा आला. तुमच्या प्रभागात काही चालते का? आमच्या प्रभागात भरपूर प्रमाणात चालू आहे पैशाचा. पैसा पण कितीचा आकडा निघाला एका मताला? एका मताला आकडा निघलेला आहे, 2000 मताला निघलेले आहे. आता लोक गरीब आहेत. आमच्या वाट क्रमांक गरीब आहे परिस्थिती थोडी. थोडे गरीब लोक आहेत तर हे मोठे लोक त्याची किंमत ठरवत आहेत. आपल्या योजनेमधले पैसे, आपल्या कामामधले पैसे देत आहेत, लोकांना कळत नाही. नंतर ते पैसे आपल्याकडून वसूल होते.
ते पण कळत नाही लोकांना. 2000 आकडा चालू झाला गल्लीमध्ये. हा मग पैशाच्या जोरावर निवडणूक होणार. हा पैशाच्या जोरावर निवडणूक होणार. मग तुमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते निवडून कसे? मग आता ते पब्लिक इमानदारी ठेवले, पब्लिकने निवडून देणार ना. पब्लिक पैसे खाऊन ते निवडून देणार नाही. हा, हा काय की ते पब्लिकचा पैसा आहे. उनके नोट खाओ और हमको वोट डालो. हाँ नोट खाओ और हमको अपने गली के बंदे को लाओ. हा. हाँ एकंदरीत पाहायला गेलं हा. तर जवळपास 15 दिवसापासून हा प्रचार चालू झाला. त्या आधीपासून लोक तयारी करतात. हा. त्या 15 दिवसामध्ये तुमचा प्रचार कशा पद्धतीत झाला आणि तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलात प्रभागात? मी डोर टू डोर मी 90% लोकांपर्यंत पोहोचलेले. अजून प्रयत्न चालूच आहे. जेवढं होईल मजानं तेवढं मी कव्हर करत आहे. जेवढं होईल मजानं कव्हर करत आहे. तुमचं पूर्ण पॅनल आहे का प्रभाग क्रमांक 10 नाही मध्ये शिवसेनेचं? पूर्ण पॅनल नाही आहे माझा. हा. माझ्यात वार्डातलं माझा पॅनल मी एकटाच आहे, ओपन मधून आहे. दुसरा एक उमेदवार आहे पण ते युती केलेली, युती पक्षाची झालेलीच नाही. हा. त्याने युती केली आणि माझ्या विरोधात प्रचार चालू आहे. अच्छा. हा. म्हणजे तुमच्या पक्षाला हा. बंडखोरी मी वन मॅन शो चालू आहे माझा. वन मॅन शो. हा मी इमानदार आहे. हा. वन मॅन शो चालू आहे. सगळे कोण मला पाडायचे प्रयत्न चालू आहे. मतदार एक मत तुम्हाला करणार, बाकी 3 कुठेही करा. कुठेही करू द्या, आपल्याला काय हरकत नाही. शेवटचं आव्हान काय कराल मतदारांना? मतदारांना एवढंच म्हणणार की इमानदार लोकांना निवडून द्या. बैमानाला आणू नका. काम करणाऱ्या लोकांना आणा. मी हात जोडून विनंती आहे नागरिकांना, एकल्या चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. एकदा मला सहकार्य करा, एकदा मला निवडून द्या. बाकीचे तुमचे सगळे ड्रेनेज लाईन, पाईप लाईन, कोणतेही काम, नळाचं काम, टोटल आपले शाळेचे काम सगळं करून देईल मी. राहिलेल्या 15 तारखेला माझ्या चिन्ह आहे मशाल, वार्ड क्रमांक 10 ड मध्ये 3 नंबर मध्ये मशाल आहे. मला चांगल्या बहुमताने निवडून द्यावे पब्लिकाने. मी तुमच्या खरे निर्णयावर टिकून राहील आणि तुम्हाला बोलायची वेळ पण येऊ देणार नाही. मला एखादे सहकार्य करावे. जय महाराष्ट्र. नक्की पाठीमागे राहील आणि तुम्हाला निवडून देतील या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपल्या सोबत होते अजित चव्हाण, प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार. त्यांनी त्यांचं विकासाचं व्हिजन या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत मांडल्या आहेत. यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमी जी प्रभाव पाडेल. धन्यवाद.